पंचगंगा वाचवा, काळा ओढा मुजवून शिरोळकरांचा आक्रोश, प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून याविरोधात शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. इचलकरंजीतील जयंती नाल्याचे सांडपाणी, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील रासायनिक पाणी तसेच वस्त्रोद्योगातील सायझिंग प्रक्रियेतील केमिकलयुक्त पाणी काळा ओढ्याद्वारे थेट पंचगंगेत सोडले जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पंचगंगा बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी गाव बंद ठेवत इचलकरंजीतील टाकवडे वेश येथे रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाचा कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले. त्यांनी 2 JCB, ट्रॅक्टर आणि मानवी साखळीच्या सहाय्याने काळा ओढ्यात भराव टाकून तो तात्पुरता मुजवला. आंदोलनादरम्यान पुलावरून एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रदूषणामुळे शिरोळ तालुक्यातील 14 ते 15 गावांचे पिण्याचे पाणी व शेती धोक्यात आली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संबंधित उद्योगांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. दरम्यान जर काळा ओढ्यातील प्रदूषण तात्काळ थांबवले नाही तर इचलकरंजी शहराचा मजरेवाडी येथील पाणी पुरवठा बंद करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. सबस्क्राइब करा.